स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमचं नवीन माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। जे बांधकाम कामगार असणार आहेत त्यांच्यासाठी आज महत्त्वाची गुड न्यूज असणार आहे। तर आज आहे 23 जुलै 2026। तर आज कोणत्या जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट सुरू असणार आहे, वेबसाईटवरती अपॉइंटमेंट आपल्याला कशी बुक करायची आहे, त्याचबरोबर अपॉइंटमेंट बुक करताना कोणती काळजी घ्यायची आहे, त्याचबरोबर कोणकोणते नवीन योजना आलेल्या आहेत, बरीचशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा आणि शेजारचे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जे पण काही नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात तुमच्या अगोदर पोहोचले जातील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ माझा मिस करणार नाही। महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून आपल्याला 32 प्रकारचे क्लेम मिळतात। त्या क्लेममध्ये 30 भांडी संच म्हणजे गृहोपयोगी संच, त्याचबरोबर एसेन्शियल किट, सेफ्टी किट आणि बॅग, पेटी, तर अशा वस्तू ज्या असतात बांधकाम कामगारांना उपयोगी येणारे तर या मिळत आहेत। परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये सध्या अपॉइंटमेंट बुक होत नाही किंवा वेबसाईट चालत नाही, तर यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यामध्ये वेबसाईट चालू होत नाही। वेबसाईटवरती एरर येत आहे। एरर येत असल्यामुळे तिथे अपॉइंटमेंट बुक करता येत नाही, कारण काही तात्काळ दिवसांसाठी अपॉइंटमेंट तेथील बंद करण्यात आलेली आहे, अशी माहिती जी असणार आहे अपडेट आलेली आहे। त्याचबरोबर बघा, आज 23 जुलै असणार आहे। तर कोणत्या जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट बुक करता येणार आहे, तर महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये, त्याचबरोबर सांगोला जिल्ह्यामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये आज अपॉइंटमेंट बुक करता येणार आहे। पुणे जिल्हा, जळगाव जिल्हा, नांदेड जिल्ह्यातून बिलॉंग करत असाल तर तुमच्यासाठी आजची महत्त्वाची बांधकाम कामगारांना खुशखबर असणार आहे। जे बांधकाम कामगार बघा पेटी संचसाठी आणि सेफ्टी किटसाठी राहिलेले असतील तर त्यांनी आपली आजच नाव नोंदणी करायची। त्यांचा रजिस्टर नंबर सक्रिय झालेला असेल तर अशा कामगारांची अपॉइंटमेंट जी असणार आहे तर ती बुक होणार आहे। कार्ड रिन्युअल झालेलं असेल, सक्रिय असेल तर तुमच्या मुलांना सुद्धा अशा काही नवीन योजना आलेल्या आहेत। महिला प्रसूतीसाठी सुद्धा आपल्याला 20,000 रुपये मिळणार आहेत। तो ज्या बांधकाम कामगाराच्या महिलेमध्ये बघा, जे बांधकाम कामगार असतील प्रसूतीसाठी सुद्धा 20,000 रुपयाची असणार आहे तर ती मिळणार आहे। यासाठी आपल्याला प्रसूतीचा जो क्लेम असतो तर तो करायचा आहे। तर 2 पाल्यांसाठी 2 प्रसूतीसाठी हा जो योजना आहे तर ही लागू होते। त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणासाठी पाल्यांसाठी जे काही शिष्यवृत्ती मिळत आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे। 8 ते 14 वयोगटातील मुलांना ही जी शिष्यवृत्ती आहे तर ही मिळणार आहे। पण सध्या 15 दिवसांपर्यंत हा जो क्लेम आहे शिष्यवृत्तीचा, नवीन योजना जी आलेली आहे तर ती अजून सक्रिय झालेली नाही। जर अपडेट्स आल्याच्या नंतर तुम्ही आपल्या मुलांसाठी ऑनलाईन क्लेम करू शकता। तर आज जळगाव जिल्ह्यामध्ये, त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट सुरू झालेली आहे। आज आहे 23 जुलै 2026। तर आजची महत्त्वाची माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करायचं आहे आणि असेच नवनवीन योजना पाहण्यासाठी शेजारचे बेल आयकॉन प्रेस करायचं आहे। त्याच्यामुळे तुम्ही जी पण काही नवीन योजना येईल तर ते तुम्ही मिस करणार नाही। धन्यवाद।